हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवला आपण मँगो कलाकंद, तो पण पहिल्याच प्रयत्नामध्ये. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच, आणि ते पण खूप कमी साहित्यामध्ये. तर चला मग मँगो कलाकंद कसा बनवला तर रेसिपी बघू. तर त्यासाठी घेतलं होतं इथं मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं. नंतर साहित्य बघूया. कलाकंदसाठी लागणारं अर्धा लिटर दूध, अर्धा वाटी साखर घेतली होती मी, 2 पिकलेले आंबे घेतले होते आणि लिंबू घेतले होते. नंतर इकडं दूध गरम करण्यासाठी ठेवायचं. आणि दुधाला व्यवस्थित गरम करून घ्यायचं अगोदर. आणि दूध व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये घालायचे लिंबूचा रस घालायचा. इथं मी व्हिनेगर वगैरे काहीच वापरलं नाही. म्हणजेच आपल्याला इथं दुधाला आपल्याला फाडून घ्यायचं आहे. इथं मी एक पूर्ण लिंबूचा रस घातला होता दुधामध्ये. आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यामध्ये लिंबूचा रस दुधामध्ये. म्हणजेच आपल्याला अगोदर पनीर बनवून घ्यायचं आहे कलाकंदसाठी. व्यवस्थित मिक्स करत राहायचं. आणि नंतर मी पातेले चेंज केलं होतं. दूध वरती येत होतं म्हणून. नंतर असं आपण इथं पनीर तयार करून घेतलं. अगदी लिंबूपासून पण पनीर आपण तयार करू शकतो, व्हिनेगर असो किंवा नसो. व्हिनेगर असलं तर फारच छान, आणि जर नसलं तर लिंबूचा वापर करा. छान असं पनीर तयार होतं. नंतर इथं मी एका चाळणीमध्ये गाळून घेतलं आणि 2 ते 3 पाण्याने पनीर व्यवस्थित धुवून घ्यायचं. म्हणजे जे आपण लिंबूचा रस टाकला होता त्यामुळे आपलं पनीर इथं आंबट वाटू शकतं. तर त्यासाठी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं पनीर. म्हणजे जो आंबटपणा आहे तो निघून जातो. चला, आता आपलं इथं पनीर तर तयार झालं होतं. नंतर घ्यायचा आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर. नंतर इथं मी आंब्याचा गर काढून घेतला. इथं मी 2 आंब्याचा वापर केला होता कलाकंदसाठी. आणि मी आजपर्यंत पण आंब्याचा कलाकंद खाल्ला नव्हता. खरंच खूप छान लागतो. मी पहिल्यांदाच ट्राय केला होता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तो छान पण झाला होता. नंतर इथे मी सर्व आंब्याचा गर काढून घेतला. आणि आपण खूप साऱ्या अशा आंब्याच्या रेसिपी आपण आपल्या यूट्यूबला शेअर केलेल्या आहे. आईस्क्रीम, आम्रखंड, वेगवेगळ्या पद्धतीच्या मँगो आईस्क्रीम, परत आंबापोळी, अशा खूप साऱ्या आपण आंब्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या पण नक्की बघा. आणि इथं मी आंब्याचा गर काढून घेतला होता, मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. आणि कढाईमध्ये घालायचं पनीर.
आणि ते व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं. नंतर घालायची साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकतात. म्हणजे इथं माझा आंबे पण छान गोड होते, त्यामुळे इथं मी थोडी कमीच साखर घातली. जे आंबे पण गोड आहे त्यामुळं. आणि तुमचा जर आंबा आंबट जर असेल पिकलेला तर थोडी शिल्लक साखर घाला. आणि इथं मी पनीर साखरामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर घालायचा आंब्याचा गर घालायचा बारीक केलेल्या मिक्सरमध्ये. आणि तो आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पनीर आणि साखरमध्ये. आणि फक्त थोडी इथं मेहनत घ्यावं लागते. म्हणजे पनीर चांगलं बारीक करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने किंवा सरोट्याच्या साहाय्याने. आणि गॅस इथं मध्यम ठेवायचा. आणि इथे व्यवस्थित बारीक करायचे. जे पनीरचे गोळे आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला दाणेदार बनवायचे. नंतर इथं मी एक छोटा चमचा वापरला आणि त्याने व्यवस्थित फिरून घेतलं. आणि बघा सर, दाणेदार आपला इथं कलाकंद दिसत होता. आणि हे बघा मार्केटसारखा कलाकंद आता दिसायला लागला होता. नंतर इथं 2 चमचे तूप घालायचं. इथं मी गाईचं तूप घातलं होतं आणि छान असा सुगंध येतो. तूप घाला, त्या थोडं तूप घालायचं म्हणजेच आपल्या कलाकंदचा एकदम असा छान मार्केटसारखा सुगंध येतो. तर त्यासाठी तूप नक्कीच घालायचं. आणि चला, झाला आता आपला हा कलाकंद इथं तयार झाला होता. आंब्यांचा कलाकंद किंवा मँगो कलाकंद. आणि बॅटर थोड्या वेळ होऊ द्यायचं, म्हणजे ते थोडं अजून पतलं आहे म्हणून. आणि आता इथं गॅस बंद करून टाकायचा. आणि हे मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. आणि व्यवस्थित थंड झाले की इथं मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतला होता. नंतर त्यामध्ये कलाकंद घालायचा, मँगो कलाकंद. आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं. नंतर इथं मी बदामाचे काप घातले होते. तुमच्याकडे जर पिस्ता असेल तर ते काप घाला, खूप छान दिसतं. आणि असा आपला मार्केटसारखा मँगो कलाकंद इथं तयार झाला होता. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर असं आपलं उन्हाळ्यामधलं मँगो सीझन आपण पूर्णपणे रेसिपी बनवून आणि खाऊन एन्जॉय केलं. आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आणि ते पण छान झालं. तर चला मग, थँक्यू.